ओम नमो श्री स्वामी समर्थ. या एका वाक्यात किती ताकद आहे हे फक्त तोच जाणतो ज्यानं आयुष्यात अंधार पाहिला आहे आणि श्रद्धेच्या दिव्यानं तो अंधार हरवला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे फक्त नाव नाही, ती एक शक्ती आहे. एक अशी शक्ती जी माणसाला निराशेच्या खाईतून उचलते आणि त्याच्या आयुष्यात नवीन प्रकाश आणते. स्वामी समर्थ हे फक्त अक्कलकोटमध्ये नसतात, ते प्रत्येक भक्ताच्या मनात, श्वासात आणि श्रद्धेत वसलेले आहेत. जेव्हा आयुष्यात संकट येतात, अपयश, चिंता, दुःख, तेव्हा मन ढासळतं. पण स्वामी समर्थ सांगतात, भिऊ नकोस, मी आहे ना. हे शब्द फक्त धीर देणारे नाहीत, तर ते एक आशीर्वाद आहेत, एक आत्मविश्वासाचा दीप. ज्याने हा संदेश मनापासून ऐकला त्याच्या आयुष्यातून भीती निघून जाते आणि श्रद्धा स्थिर होते. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला सांगतात, स्वतःवर विश्वास ठेव आणि माझ्यावर श्रद्धा ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. खरी भक्ती म्हणजे फक्त नमस्कार नाही, फक्त माळ जपणं नाही. भक्ती म्हणजे बदल, स्वतःतला, विचारातला, कर्मातला बदल. स्वामी समर्थांनी कधीच दिखावा शिकवला नाही. त्यांनी शिकवलं, सच्चेपणाने जगा, श्रद्धेने करा आणि सबुरी ठेवा. जो गरीब आहे त्याला मदत करणं म्हणजे स्वामीची सेवा. जो दुःखात आहे त्याला आधार देणं म्हणजे स्वामीची उपासना. आणि जो चुकला आहे त्याला माफ करणं हाच खरा स्वामी मार्ग. आजच्या या धकाधकीच्या, तणावाच्या जगात आपण स्वामींचं नाव घेतो, पण थांबून विचार करा, आपण त्यांचा संदेश जगतो का? स्वामी समर्थ सांगतात, सत्य बोला, प्रेम करा, भीती नको बाळगू. जेव्हा आपण आपलं कर्म प्रामाणिकपणे करतो, आपली जबाबदारी भक्तीने पार पाडतो, तेव्हाच आपण स्वामींना खरं प्रसन्न करतो. त्यांची शक्ती म्हणजे आपली आतली ताकद, जी आपल्याला लढायला, जगायला आणि उभं राहायला शिकवते. प्रत्येक स्वामी भक्तानं हे लक्षात ठेवलं पाहिजे, स्वामी आपल्या मागे उभे आहेत, पण आपण चालायला सुरुवात केली पाहिजे. स्वामी सांगतात, कृतीत श्रद्धा ठेवा आणि श्रद्धेत कृती आणा. आपल्या घरात, कामात, वागण्यात स्वामींचं नाव असलं पाहिजे. दुसऱ्याला मदत करा, नम्र रहा आणि प्रत्येक प्रसंगात म्हणा, स्वामी समर्थ. मित्रांनो, जेव्हा आयुष्यात वादळं येतात, मन निराश होतं, तेव्हा फक्त डोळे मिटा आणि मनात उच्चारा, ओम नमो श्री स्वामी समर्थ. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, एखादी अदृश्य शक्ती तुमच्यात जागी झाली आहे. ती शक्ती म्हणजेच स्वामींची कृपा. स्वामी समर्थ हे कुठे दूर नाहीत, ते आपल्या प्रत्येक श्वासात आहेत. फक्त श्रद्धेने त्यांना हाक मारा आणि मग बघा आयुष्य कसं बदलतं. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ.